ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंदसूरे सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भगवंताच्या असीम कृपेने सकल संतांच्या आशीर्वादाने आज आपण युग प्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्या तिथीप्रमाणे जयंती निमित्त आज आपण त्यांच्या चरित्र चिंतनाला सुरुवात करणार आहे। कारण स्वामी विवेकानंद हे त्या काळचेही आदर्श राहिलेले आहे आणि आजचे सुद्धा आदर्श आहे। कारण एक तरुण संन्यासी, एक योद्धा संन्यासी असे स्वामी विवेकानंद त्या काळामध्ये असंख्य जे लोक हिंदू धर्माविषयी ज्यांच्या मनामध्ये एक अनास्था निर्माण झालेली होती त्या सगळ्यांच्या ठिकाणी आस्था निर्माण करण्याचं महान कार्य असं स्वामीजीकडून घडलेलं आहे। स्वामीजी म्हणजे रामकृष्ण परमहंस यांचे हे शिष्य आणि रामकृष्ण परमहंस यांनी स्वामी विवेकानंदांना घडवलं आणि त्यांच्याकडून हे जगत हिताचं, जगत उद्धाराचं कार्य करून घेतलं। आज जगामध्ये रामकृष्ण मठ मिशनद्वारे सेवा कार्य आणि एक चारित्र्य, एक साधू जीवन घडावं अशा पद्धतीने कार्य केले जातं। म्हणून स्वामी विवेकानंद म्हणजे प्रचंड आत्मविश्वास, स्वामी विवेकानंद म्हणजे प्रचंड सामर्थ्य आणि त्या आत्मविश्वासाच्या द्वारे, सामर्थ्याच्या द्वारे जगाला त्यांनी उपदेश केला। आज त्या स्वामी विवेकानंदांची ही जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण हे प्रारंभ करत आहोत। तत्पूर्वी रामकृष्ण परमहंस ठाकूरांना आपण विनम्र प्रणाम करू, शारदा मातांना विनम्र प्रणाम करू, स्वामी विवेकानंदांना प्रणाम करू आणि या चरित्राला प्रारंभ करू। तर स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये मकर संक्रमणाच्या दिवशी कोलकाता येथे झाला। पण तिथीप्रमाणे जर विचार केला तर आजची जी तिथी आहे त्या तिथीला स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला आणि सप्तमीची ही तिथी होती आणि या सप्तमीच्या तिथीला पौष महिन्यामध्ये स्वामी विवेकानंद जन्माला आले। स्वामी विवेकानंद म्हणजे शंकराचे अवतार असं संबोधल्या जातात। कारण भगवान शंकराच्या प्रसादानेच, भगवान शंकरांनीच जी स्वामी विवेकानंद यांची आई आहे भुवनेश्वरी देवी यांच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं होतं की मी तुझ्या पोटी येणार आहे आणि त्यांच्या कृपा प्रसादाने, कारण भुवनेश्वरी देवी ही शिवाची उपासक होती, बऱ्याच दिवस पुत्रप्राप्ती होत नव्हती, त्यामुळे भुवनेश्वरी देवी ही नाराज असायची। पण ज्या वेळेस भगवान सदाशिवाने, भगवान शिवाने त्यांच्यावर कृपा केली आणि कृपेने स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला। जे काही स्वामी विवेकानंद आहे यांच्या जर आपण वडिलांची पार्श्वभूमी पाहिली, आजोबाची पार्श्वभूमी पाहिली तर यांचं जे घराणं आहे हे वकिली घराणं, कायद्याचा अभ्यास यांच्या घरामध्ये होत असायचा
आणि त्यांचे जे काही स्वामी विवेकानंदांचे जे काही आजोबा आहे श्री दुर्गाचरणजी, हे एक पुत्रप्राप्तीनंतर त्यांनी आपल्या घरादाराचा त्याग करून संन्यास धर्म स्वीकारला आणि त्यामुळे संन्यासाचे जे काही परंपरा आहे किंवा संन्यासाच्या विषयी आस्था आहे ती स्वामीजीच्या अंतःकरणामध्ये बालपणापासून होती. स्वामीजीने अनेक वेळेस लहानपणीच आपल्या आईला म्हटलं, आई की मी संन्यासी झाल्यानंतर भगवान शिव मला आपल्या जवळ घेतील का? तर आई त्यावेळेस म्हणायची, त्यावेळेस आईला काय माहीत की खरंच पुढे चालून हे संन्यासी होतील, परंतु आई समजुतीपुरतं त्यांना म्हणायची हो. आणि शेवटी आई म्हणाली की जर होत बी असेल संन्यासी तर ती प्रभूचीच इच्छा. तर सांगायचं तात्पर्य, हे जे नरेंद्रनाथ आहे, जे स्वामी विवेकानंद यांचं बालपणीचं नाव नरेंद्रनाथ, आणि तसेच त्यांना भगवान सदाशिवाचा, भगवान शंकराचा जो प्रसाद आहे, प्रसाद म्हणून त्यांचं नाव सुद्धा वीरेश्वर ठेवण्यात आलं. काय? वीरेश्वर. आणि लहानपणी जसं आपण सोन्या आहे का नाही, त्यानंतर गटल्या, आणखी आपल्याकडं असे जे नावं आपण घेतो आहे का नाही, पिंट्या, तसं स्वामीजीला सुद्धा लहानपणी बिले म्हणायचे. काय म्हणायचे? बिले. असं स्वामीजी आहे. आणि स्वामीजी लहानपणी खूप खोडकर असायचे. अरे जसे तुम्ही लहानपणी खोड्या करता तसे, आणि खोड्या केल्यानंतर जास्तच खोड्या केल्या की मग काय करायला लागतो? प्रसाद द्यावा लागतो. काय करायला लागतो? प्रसाद द्यावा लागतो. आणि प्रसाद दिले की मग काही दिवस ठीकठाक राहता. मग स्वामीजीचं तसं नव्हतं. स्वामीजीला जर प्रसाद द्यायला गेलं तर स्वामीजीला उलट त्यांचा उलट असायचं. कधी कधी तर आई त्यांना मारण्यासाठी जायची, आई बहीण त्यांना मारण्यासाठी जायची, तर ते काय करायचे? पळायचे, धावायचे आणि नालीमध्ये उतरायचे आणि संपूर्ण अंगाला घाण लावून घ्यायचे आणि म्हणायचे आता धरा मला. आता घाण लावून घेतल्यानंतर कोण त्यांना धरणार आहे, कोण त्यांना मारणार आहे? असे स्वामीजीचे बालपण होतं. बालपणी त्यांना गाडीत बसायला खूप आवडायचं. अरे गाडीत बसायला त्यांना खूप आवडायचं. जसं तुम्हाला लहानपणी कोणी असो, लहानपणी त्याला गाडीत बसायला, गाडीसोबत खेळायला खूप आवडतं. अरे लहानपणी गाडीत बसायला तर आवडायचं, पण स्वामीजीला जर विचारलं की मोठं झाल्यानंतर तुला काय व्हायचं आहे, नरेंद्रनाथाला विचारलं काय व्हायचं आहे, तर त्यावेळेस ते म्हणायचे की मला कोचमन व्हायचं. काय म्हणायचं? मला कोचमान किंवा मोद्दार व्हायचं. म्हणजे त्या काळी जी घोडागाडी वगैरे चालवायचे, त्या घोडागाडीला जो चालवणारा असायचा त्याला कोचमन किंवा मुद्दार म्हणत असतील. आता आपल्याकडली भाषा वेगळी, तिकडली भाषा वेगळी, तिकडली भाषा बंगाली, शब्दाचा फरक असतो. तर स्वामीजी म्हणायचे की मला कोचमन व्हायचंय. काय व्हायचं? कोचमन. अरे लहानपणी असं वाटायचं, अरे माझ्या हे जीवनातील उदाहरण सांगतो तुम्हाला, की ज्या वेळेस मी लहान होतो त्यावेळेस मलाही गाडीमध्ये फिरायला याला त्याला खूप आवडायचं, गाडीत बसायला. आणि त्यावेळेस गाड्या कमी होत्या, त्यावेळेस प्रवासाचे साधनं कमी होते. प्रवासाला त्यावेळेस लोक जे आहे ते लोक प्रवास कशामध्ये करायचे? तर जे 407 किंवा मेट्रोर म्हणतो आपण त्याला, मॅटेटोड, तर त्या 407 मध्ये बसायचे. 407 मध्ये दोन्ही साईडनं काय लावेलं असायचं? पाट्या. आणि त्यामध्ये सवाऱ्या व्हायची. काय करायचे? सवाऱ्या व्हायच्या. आणि त्याच्यामध्ये किन्नर असायचा आणि एक ड्रायव्हर असायचा. तर लहानपणी मला सुद्धा असं वाटायचं की बाबा बघा, म्हणजे एकतर जो किन्नर आहे त्या किन्नराला त्याची पाळी सुद्धा होती जाय याची. काय होती? अरे गाडीत बसला म्हणजे जाणं येण्याची पाळी सुद्धा होती, वरून त्याला पैसे सुद्धा मिळतात. मग आपल्याला मोठं झाल्यानंतर काय व्हायचं? तर किन्नर व्हायचं. किन्नर म्हणजे गाडीचा जो तिकीट काढणारा किन्नर आहे तो किन्नर व्हायचं. कसं? असं लहानपणी वाटायचं, कारण गाडीत बसायला आवडायचं. मग माणसाची भूमिका काय असते? माणसाला जे आवडते तेच माणूस म्हणते की मला तेच व्हायचं. एखाद्या मोठ्या माणसाचा आदर्श आपण घेतला तर एखाद्या लहानपणी आपण म्हणतो की मला त्याच्यासारखं व्हायचं. एखादा डॉक्टर जर आपल्या सानिध्यामध्ये असला तर आपण म्हणतो डॉक्टर व्हायचं. एखादा इंजिनियर असेल तर इंजिनियर व्हायचं. जसे बालपणावर त्याचे संस्कार असतात तशा पद्धतीनं होण्याचा किंवा घडण्याचा तो प्रयत्न करत असतो. तसे जे नरेंद्रनाथ आहे, नरेंद्रनाथ मला असं वाटायचं कोचमन व्हायचं. कोचमन म्हणजे गाडी हाकणारा आहे का नाही? तर गाडी हाकणारा किंवा गाडी चालवणारा कोचमन व्हायचं. बालपण असतं. मग हे जे काही नरेंद्रनाथ आहे, नरेंद्रनाथ जे काही आहे त्यांना घडवण्यामध्ये त्यांच्या आईचा खूप मोठा वाटा आहे.
अरे आपले जे संस्कार असतात, सर्वप्रथम संस्कार आपल्याला आपले आई वडील देत असतात. म्हणून आई वडिलांनी संस्कार देताना सर्वप्रथम हा विचार केला पाहिजे की आपण कसं वागलं पाहिजेत आणि आपल्या मुलाला कसं घडवलं पाहिजे. अरे आज आई वडील संस्कार देण्यामध्ये कमी पडतात आणि म्हणूनच उद्या त्याचा परिणाम काय होतो की तेच मुलं आपल्या आई वडिलाला धक्के मारून घराच्या बाहेर काढून देतात. अरे ज्या वेळेस त्यांना संस्कार देण्याची गरज होती, ज्यावेळेस त्यांना व्यवस्थित वळण लावण्याची गरज होती, त्यावेळेस ते वळण लावू शकत नाही, त्यावेळेस त्यांना ते संस्कार देऊ शकत नाही. आणि संस्कार न दिल्यामुळे त्यांना परिस्थिती अशी होते की म्हातारपणामध्ये त्यांच्या ठिकाणी आपल्या आईवडिलाविषयी किंवा मुलांचं त्या आपल्या आईवडिलाविषयी जो काही प्रेमाचा भाव राहत नाही, उलट त्यांच्याविषयी अनादर निर्माण होतो. आणि मग शेवटी वृद्धाश्रमासारखे आश्रम पाहावं लागतात आणि तिथे त्यांना राहावं लागतं, त्यांना सहारा घ्यावा लागतो. म्हणून सर्वप्रथम जर संस्कार देण्यामध्ये सगळ्यात मोठा जर वाटा कोणाचा असेल तर तो पहिला म्हणजे आईचा. आईला काय म्हटलं जातं? गुरु म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? आई पहिली गुरु आहे. म्हणून आईने जसं शिकवलं तसं मुलं घडत असतात. अरे आजकालच्या आयाचा विचार आपण जर केला तर आजकालच्या आया दिवसभर टीव्ही समोर बसून राहतात. सासू सुनेचे झगडे आहे का नाही, ह्या सासू सुनेच्या मालिका पाहतात, काही पिक्चर पाहतात, काही हे पाहतात, काही ते पाहतात. आणि त्यामुळे काय होतात की मुलावर सुद्धा तसे संस्कार येतात. अरे पूर्वीच्या काळी रामायण महाभारत पाहिलं जायचं घराघरामध्ये आणि संध्याकाळी देवाची मालिका लागली की सगळे घरातले तिथे बसायचे आणि देवाची मालिका रामायण महाभारत श्रवण करायचे. आणि रामायण महाभारत श्रवण केल्यामुळं त्यांचे जे संस्कार आहे ते आपल्यामध्ये उतरायचे. कारण बालपणामध्ये जे संस्कार मनावर पडत असतात तसा मनुष्य घडत असतो. आणि लहानपणी जे काही आपल्या बुद्धीत जाते किंवा जे काही आपण ग्रहण करत असतो त्या पद्धतीने आपलं जीवन घडत जात असतं. त्या पद्धतीने आपलं जीवन घडत जात असतं. अरे जसं म्हणतात की माती आहे ओली माती, ही जी ओली माती आहे ती लहानपणी ओली माती जी आहे ओली असताना जशी त्याला आकार मिळतो आणि ज्यावेळेस त्याला भाजून तयार करतात त्यावेळेस त्याला आकार देण्याचा प्रयत्न जर केला तर ते जे काही मडकं आहे किंवा जे काही घट आहे, जो बनला घागर आहे, ती फुटून जाते. त्या पद्धतीने जर समजा लहानपणी मुलाला व्यवस्थित संस्कार दिले तर तो मुलगा आयुष्यात त्याच्या कधीही वाईट व्यसन करणार नाही, दुर्व्यसनी होणार नाही आणि आपल्या आईवडिलाचा नेहमी सतत आदर करत राहील, सतत आदर करत राहील. या ठिकाणी सुद्धा नरेंद्रनाथाची जी आई आहे ती आपल्या मुलाला म्हणजे नरेंद्रनाथाला लहानपणीच रामायणासारखे ग्रंथाचं, महाभारतासारख्या ग्रंथातील कथा आहे त्या कथा त्यांना ऐकवायच्या. अरे पूर्वीच्या काळी मी लहान होतो त्यावेळेस गावागावामध्ये एक दोन माणसं असायचे, म्हातारे माणसं, आणि त्यांच्याकडे जाऊन जर बसले तर ते महाभारतातील कथा सांगायचे. त्यांच्याकडे जाऊन बसले तर ते कशाच्या? रामायणातील कथा सांगायच्या. आज ग्रामीण भागातील किंवा ग्रामीणीकरण जे आहे ते ग्रामीणीकरण संपूर्ण संपलेलं असून शहरीकरण झालं आहे. आणि शहरीकरण झाल्यामुळे आता मुंबईसारख्या ठिकाणी काय तुम्हाला काय तिथं ऐकायला भेटेल? कोण म्हातारा तुम्हाला सांगणार आहे? अरे तुमची आई सकाळी कामावर निघती, संध्याकाळी घरी येते, स्वयंपाक करती, आई वडील आणि थकून जातात, त्यांना कुठे वेळ आहे तुम्हाला सांगायला? म्हणून आजकालची जी तरुण पिढी आहे ती संस्कारहीन होत आहे, संस्कारापासून दूर जात आहे. म्हणून या तरुण पिढीला सुधारायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई वडिलांनी आपल्या मुलावर बालपणी योग्य संस्कार करणे गरजेचं आहे. योग्य संस्कार जर त्यांनी केले तर निश्चितच तो बालक पुढे तयार होईल. आई भुवनेश्वरी देवी जी आहे ती भुवनेश्वरी देवी या स्वामीजींना, नरेंद्रनाथांना रामायणातील महाभारतातील कथा सांगायच्या आणि कथा सांगितल्यामुळे त्यांच्या ठिकाणी प्रचंड असा आदर त्या रामायणातील पार्टाविषयी, रामाविषयी, त्यानंतर सीतामाईविषयी, त्यानंतर हनुमंताविषयी प्रचंड आदर त्यांच्या ठिकाणी होता. आणि प्रचंड आदर त्यांच्या ठिकाणी होता म्हणून जे स्वामी जे आहे ते स्वामी जे नरेंद्र जे आहे तेच पुढे स्वामी विवेकानंद झाले. आणि ते कधी कधी आईची आठवणीमध्ये सांगायचे स्वामीजी की माझ्या आईने मला लहानपणी योग्य संस्कार दिले आणि योग्य संस्कार दिल्यामुळेच मी आज या ठिकाणी आहे. रामकृष्ण परमहंसाने स्वामी विवेकानंदांना घडवलं ही नंतरची गोष्ट आहे.
गुरु सुद्धा आपल्याला आईची भूमिका आपल्या जीवनामध्ये असते गुरुची, परंतु तत्पूर्वी लहानपणी त्या तिथपर्यंत नेण्यासाठी किंवा त्या ठिकाणापर्यंत नेण्यासाठी आईची भूमिका फार महत्त्वाची ठरलेली आहे. स्वामीजी जे आहे ते स्वामीजी नरेंद्रनाथ, ज्यांना लहानपणी म्हटलं जायचं, ही नरेंद्रनाथ अतिशय खोडसाळ असल्यामुळे कधी कधी आई त्यांना म्हणायची, अरे ज्यावेळेस हे कथा सांगायची त्यावेळेस ती शांत ऐकायची, परंतु एरवी इतर काळामध्ये इतकं खोडसाळपणा करायचे, एवढे खोडसाळपणा करायचे म्हणजे खूप, त्याला आपण काय म्हणतो आपल्या भाषेमध्ये बंड आहे का नाही, काय बंड. तर कधी कधी आई त्यांना म्हणायची, अरे बिले, जर तू चांगला वागला नाही तर शिव तुला त्यांच्या लोकांमध्ये पुन्हा घेणार नाही, आणि तू बंडपणा करतो, आता शिव तुला त्यांच्या लोकांमध्ये तुला प्रवेश देणार नाही. असं म्हटल्यानंतर मात्र नरेंद्रनाथ जे आहे ते नरेंद्रनाथ नाराज व्हायचे आणि कधी कधी आईला विचारायचे, आई मी जर आता चांगला वागलो तर मला शिव आपल्या लोकांमध्ये घेतील का? काय आई, मी जर चांगला वागलो तर मला आपल्या लोकांमध्ये घेतील का? आणि मी जर साधू झालो, संन्यासी झालो तर मग मला ते आपल्या ठिकाणी आपल्या लोकांमध्ये स्थान देतील का? आता आई तत्पूर्वी त्या काळात आई तरी समजूत घालायची, बाळा हो, पण आईला काय माहित की भविष्यात हा संन्यासी होणार आहे. परंतु सांगायचं हेच की जे संस्कार आहे ते लहानपणीच काय विवेकानंदावर पडत होते. आणि एक दिवस सांगतात, स्वामीजीचं जर वेगवेगळ्या पैलूने आपण विचार केला तर स्वामीजीला तर लहानपणापासून भगवान शिवाची तर उपासना आवडत होती, पण ध्यान करायला सुद्धा आवडत होतं. कधी कधी जे मित्र आहे त्या मित्रासोबत आपले स्वामीजी बसायचे, नरेंद्रनाथजी बसायचे, आणि बसल्यानंतर सगळे आपल्या अंगाला राख लावायचे, भस्म लावायचे, आणि भस्म लावल्यानंतर मग साधूसारखे काय करायचे, ध्यान करत बसायचे. अरे साधू हिमालयात कसे ध्यान करत असतील, म्हणून आपण बी सगळे मित्र ध्यान करू, असे सगळे ध्यान करायला बसले. ध्यान करायला बसल्यानंतर अरे जसं तुम्हाला शिक्षक लोक सांगतात, पोरो आता 2 मिनिटं ध्यान करा. किती मिनिटं? शाळा सुटल्यानंतर आता पसायदान झालं, 2 मिनिटं ध्यान करा. अरे ध्यान करायला जातात त्यातले काही बहादर असे असतात की ते डोळे उघडून पाहतात की कोण डोळे उघडे ठेवले, कोण लावले आहे का नाही. तर 2 मिनिट सुद्धा डोळे लावू शकत नाही. अरे बसले नरेंद्रनाथजी आणि त्यांचे मित्र ध्यान करण्यासाठी, आणि ध्यान करण्यासाठी बसले त्यावेळेस नरेंद्रनाथाला ध्यान लागून गेलं, आणि जे मित्र होता त्यातला एका मित्राने सहज डोळे उघडून पाहिलं तर समोर साप दिसला. साप दिसल्यानंतर सगळे मित्र साप 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 म्हटल्यानंतर सगळे पळून गेले. काय गेले? सगळे पळून गेले. अरे बाकीच्यांना कशाचं ध्यान लागलेलं होतं, पण नरेंद्रनाथ मात्र ध्यानामध्ये मग्न होते. सगळे पळून गेले. नरेंद्रनाथांना हलून सुद्धा नरेंद्रनाथ उठायला तयार नाही. शेवटी आई वडिलांना बोलवण्यात आलं, परंतु त्यावेळेस नरेंद्रनाथजी सांगायचे किंवा स्वामीजी सांगायचे की त्यावेळेस मला असं ध्यान लागलं होतं की त्यावेळेस मला बाह्य जे काही आवाज आहे, आक्रोश आहे, की जेव्हा माझे मित्र जे आहे ते मित्र सांगायचे किंवा गोंगट केला होता त्यांनी की बाबा साप आहे साप आहे, परंतु ते जे काही ऐकणं आहे किंवा आवाज आहे तो माझ्या कानापासून आत जाऊ शकला नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य की तो जो गोंगाट आहे तो स्वामीजींना विचलित करू शकला नाही. तर असे नरेंद्रनाथ जे आहे, या नरेंद्रनाथांना लहानपणापासून कशाची? शिवाच्या उपासनेची आवड होती, छंद होते. काय होते? छंद होते. पुन्हा रामाच्या कथा त्यांना आवडायच्या, हनुमंतरायाची कथा आवडायची, हनुमंतरायाच्या विषयी विशेष प्रीती होती, विशेष प्रेम होतं. एक दिवस नरेंद्रनाथ कोणीतरी कथाकार हनुमंतरायाची कथा सांगत होते आणि हनुमंतरायाची कथा ते श्रवण करत होते. नरेंद्रनाथ श्रवण करायला बसले असताना त्या कथाकाराने सुंदर असं पटवून सांगितलं की हनुमंतरायाला केळी फार आवडतात. काय? हनुमंतरायाला केळी फार आवडतात आणि केळी हनुमंतरायाला खूप आवडतात. मग नरेंद्रनाथाने त्या कथाकाराला विचारलं की जर हनुमंतरायाला केळी आवडतात तर मग हनुमंतराय 100% केळीच्या बगीच्यामध्ये राहत असतील.
आता त्या कथाकाराने सहज होऊन गेला. आता लहान मुलं असतं त्याला होला हो करावं लागतं. कधी कधी आपल्याला माहीत असतं की ही गोष्ट खोटी आहे, परंतु हो बाळा हो बाळा हो बाळा असं करावं लागतं. तसं त्यांना काय माहीत की नरेंद्रनाथ इतका जिद्दी असेल किंवा तो स्वतः प्रत्यक्ष त्या केळीच्या वनामध्ये जाऊन त्यांचा शोध घेईल. आणि त्या कथाकाराने सांगितलं, हा नरेंद्रनाथ म्हणे नरेंद्र तो कुठे राहतो तर केळीच्याच बगीच्यामध्ये राहतो. बाकीचे लोक घरी गेले आणि नरेंद्रनाथ कुठे गेले? नरेंद्रनाथ गेले केळीच्या बगीच्यामध्ये आणि तिथे जाऊन वाट पाहू लागले हनुमंतरायाची. कधी येतात हनुमंतराय, कधी येतात हनुमंतराय, कधी येतात हनुमंतराय. परंतु हनुमंतराय काही आले नाही. शेवटी नाराज होऊन आले आणि नाराज झाल्यानंतर आईला म्हणतात, आई अगं ते कथाकार लोक खोटं बोलतात का? ते म्हणे केळीच्या बगीच्यामध्ये हनुमंतराय राहतात. मी तर तिथे जाऊन त्यांना पाहिलं, वाट पाहिली, आता येतील मग येतील आता येतील, मला तर ते कुठेच दिसले नाही. त्यावेळेस आईने सुद्धा त्या बालकाची समजूत घालायची म्हणून सांगितलं, बाळा अरे त्यांना ती तिथेच असतात, परंतु आज रामाने काहीतरी काम सांगितलं असेल. काय? आज रामाने काहीतरी काम सांगितलं असेल आणि काम सांगितल्यामुळे कदाचित ते काम ऐकण्यासाठी काय गेले असतील, तिकडे गेले असतील, म्हणून त्यांना यायला उशीर झाला असेल, म्हणून ते आले नसतील. आहे का नाही? तर स्वामीजीकडे असे दृढ निश्चय होता. एखादी गोष्ट मिळवायची, प्राप्त करायची म्हटली तर ते तिच्या मागेच लागायचे. हे स्वामीजी ज्यावेळेस लहान होते खरे त्यावेळेस त्यांना मी सांगितलं जसं घोडा आघाडी याचा छंद होता, तसेच जे नरेंद्रनाथाचे जे वडील आहे विश्वनाथ दत्त हे वकील असल्यामुळे अनेक लोक त्यांच्याकडे यायचे आणि अनेक लोक त्यांच्याकडे आल्यानंतर वेगळ्या पद्धतीचे काही मुसलमान सुद्धा असायचे. तर नरेंद्रनाथाचे जे वडील आहे विश्वनाथ दत्त त्यांचा एक मित्र मुसलमान, तो पेशावरवरून इथे यायचा. त्यावेळेस भारत पाकिस्तान काही वेगळं होईल नव्हतं, एकत्र होतं. तर पेशावरून यायचा, तर त्यावेळेस तो त्या नरेंद्रनाथासाठी मिठाई घेऊन यायचा आणि मिठाई घेऊन यायचा. त्यावेळेस नरेंद्रनाथाने ती मिठाई घेतल्यानंतर घरचे लोक नाराज व्हायचे, घरच्या लोकांच्या धिक्कारास पात्र व्हायचा. त्यावेळेस नरेंद्रनाथाला हे कळत नव्हतं की माझ्यावर घरचे लोक का नाराज होत आहे. त्यांना काय माहीत, बिचारा बालपण लहानपण, आणि त्यांना माहिती नाही की का नाराज व्हायचे, कशामुळे नाराज व्हायचे. तर का नाराज व्हायचे, कशामुळे नाराज व्हायचे. एक दिवस नरेंद्रनाथाने म्हणतात की त्यांच्या घरामध्ये जे काही हुक्के होते, वेगळ्या पद्धतीने वेगळ्या लोकांना ओढण्यासाठी हुक्के असायचे. जसे आजकाल चिलीम असते तसे हुक्के असायचे. आणि ते हुक्के जे आहे ते हुक्के असे वेगळे, मुसलमान असेल त्याच्यासाठी वेगळा, दलित असेल त्याच्यासाठी वेगळा, ब्राह्मण असेल त्याच्यासाठी वेगळा, प्रत्येकाचे हुक्के वेगवेगळे असायचे. एक दिवस नरेंद्रनाथाने पाहिलं हे सगळे हुक्के वेगवेगळे का ठेवले. माणूस तर एकच आहे, तर माणसामध्ये असा भेद का. अरे एकच माणूस जर असेल तर माणसामध्ये असा भेद का करावा. असं पाहिल्यानंतर नरेंद्रनाथाने विचार केला की हे जर हुक्के वेगळे आहे तर आपण हे हुक्के आपण घेऊन पाहिले पाहिजे. म्हणून प्रत्येक हुक्क्याकडे जायचे आणि प्रत्येक हुक्का तो घेऊन पाहायचा, पण त्यांना त्यांच्यामध्ये काही भेद दिसायचा नाही. हे त्यांचे वडील जे विश्वनाथ दत्त आहे ते पाहू लागले. त्यांनी म्हटलं, हे बाळा तू काय करत आहे. त्यांनी सांगितलं की जे हुक्के आहे, हा मुसलमानाचा, हा दलिताचा, हा ब्राह्मणाचा, हे वेगळे जे हुक्के आहे, हे हुक्के यामध्ये काय भेद आहे मी पाहत आहे. म्हणून जे स्वामीजी घडल्यानंतर मोठे झाल्यानंतर त्यांनी अखंड मानवजातीला एकतेचा उपदेश केला. त्यांनी भेदाभेद त्यांना मान्य नव्हते. तर हे जे स्वामीजी आहे, नरेंद्रनाथजी आहे, त्यांना अशा पद्धतीने त्यांचं जीवन घडत होतं. साधूविषयी त्यांच्या मनामध्ये प्रचंड आदर होता. एखादा जर का साधू संन्यासी त्यांच्या घरासमोर आला तर त्याला घरातील कोणतीही वस्तू ती देऊन टाकायची, कोणतीही वस्तू दान देऊन टाकायचे. अरे कधी जर काही नसलं तर स्वतःच्या अंगावरले कपडे त्या साधूला देऊन टाकायचे. हे दिगंबर व्हायचे म्हणजे नग्न व्हायचे म्हणजे अंगावर एक कपडा सुद्धा ठेवायचे नाही. सगळे कपडे अंगावरल्या कपड्यासहित त्या साधूला दान करून टाकायचे. असे नरेंद्रनाथ. आणि हे नरेंद्रनाथ हळूहळू घडू लागले. अरे
एक दिवसाचा असा प्रसंग आहे की जसे ते शिवाचे उपासक सुद्धा होते, शिवाचे उपासक होते, परंतु ज्यावेळेस एखादा मानवतेच्या संबंधाने जर प्रश्न निर्माण झाला तर त्यांनी शिवाची जी काही उपासना आहे ती दूर केलेली आपल्याला दिसते. किंवा शिवाची एक वेळचा प्रसंग असं सांगतात की स्वामीजी म्हणजे नरेंद्रनाथ आणि त्यांचे मित्र जे आहे यात्रेला गेले कुठल्या तरी, सगळ्याने आपापल्या पद्धतीने काही वस्तू आणल्या, सगळे मित्र होते. नरेंद्रनाथाने भगवान शिवाची मूर्ती आणली, त्यांना शिवाच्याविषयी प्रचंड आदर प्रेम, आणि भगवान शिवाची मूर्ती आणली, हातामध्ये मूर्ती आहे. परंतु तेवढ्यामध्ये एक जो त्यांचा मित्र आहे तो मित्र म्हणजे रस्ता सोडून तो काय गेला, रस्त्याच्या मध्यंतरी गेला, म्हणजे फुटपाथवरून तो रस्त्याच्या मध्यंतरी गेला. आणि तेवढ्यामध्ये एक गाडी तिकडून येऊ लागली भरधाव वेगाने. हे स्वामीजीने पाहिलं. तत्क्षणी एका क्षणामध्ये त्यांनी हातातील मूर्ती, भगवान शिवावर एवढे प्रेम करणारे स्वामीजी एका क्षणामध्ये ती हातातील शिवाची मूर्ती फेकून दिली. आणि जो त्यांचा मित्र होता त्या मित्राला धरलं आणि त्याला बाहेर काढलं. काय केलं? त्यातून बाहेर काढलं, म्हणजे त्यांचा जीव वाचवला, प्राण वाचवला. काय वाचवलं? प्राण वाचवला. त्यावेळेस त्यांनी असा विचार केला नाही की माझ्या हातात तर शिवाची मूर्ती आहे आणि मी कशी फेकावी, किंवा मी जर कोणाजवळ देईल. इतका वेळ होता का? एवढा वेळ सुद्धा नव्हता. एक क्षणामध्ये विचार केला की शिवाची मूर्ती फेकून दिली आणि लगेच त्या मित्राला वाचवलं. म्हणजे एवढी तत्परता, निर्णय क्षमता त्यांच्या जीवनामध्ये होती. अरे बरेच लोक असतात पण त्यांच्या जीवनामध्ये निर्णय क्षमताच नसते, तत्परता नसते. आणि म्हणून काय निर्णय घ्यावा, काय निर्णय घ्यावा, काय निर्णय घ्यावा, काय निर्णय घ्यावा हा विचार करता करताच ते त्यांच्या जीवनामध्ये काहीच करू शकत नाही, काहीच करू शकत नाही त्यांच्या जीवनामध्ये. म्हणून निर्णय क्षमता आपल्याही जीवनामध्ये महत्त्वाची आहे. अरे MPSC UPSC तुम्ही जर परीक्षा पास झाले तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये ज्यावेळेस घेत जाता तुम्ही, त्यावेळेस तुम्हाला जे काही प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नामध्ये तुम्हाला तात्काळ निर्णय घ्यावा लागतो. काय घ्यावा लागतो? तात्काळ तुम्हाला त्याच्यावर निर्णय घ्यावा लागतो आणि तात्काळ तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा द्यावं लागतं. म्हणून अशा पद्धतीने स्वामीजी हे घडत होते. आणि हळूहळू स्वामीजी आता मोठे व्हायला लागले. म्हणतात वयाच्या 12व्या वर्षी त्यांना अतिसार सारखा आजार सुद्धा झाला, त्यामध्ये त्यांची तब्येत खराब झाली. नंतर 2 वर्ष ते राजस्थानला राहिले. राजस्थानला राहत असताना तिथे त्यांच्या वडिलांनी म्हणजे विश्वनाथ दत्तानेच त्यांना नरेंद्रनाथांना शिकवलं. वडिलाच्या विषयी प्रचंड आदर नरेंद्रनाथाच्या ठिकाणी होता. आणि परंतु कोणीतरी काहीतरी सांगितलं, बाबा तुझे वडील एवढे कमवतात, एवढा पैसा कमवतात, वकिली करतात, पण सगळा पैसा खर्च करून टाकतात, काही शिल्लक ठेवत नाही. कारण त्यांचा परिवार मोठा होता, त्या परिवारामध्ये भरपूर लोक होते आणि त्या परिवाराला सगळ्यांना पोसणं म्हणजे सगळ्यांचा इच्छा पूर्ण करणं, सगळ्यांना कपडा लत्ता हे ते. तर विश्वनाथ दत्तांचा स्वभाव होता की ते सगळ्यांसाठी करायचे, मग काही शिल्लक राहायचं नाही. मग एका मित्राने म्हणजे कोणीतरी सांगितलं असेल नरेंद्रनाथाला की तुझ्या वडिलांनी तुझ्यासाठी काय कमावून ठेवलं. तर तेच त्या लहान नरेंद्राच्या मनामध्ये बिंबलं आणि एक दिवस त्यांनी आपल्या वडिलाला विचारलं सुद्धा, काय की तुम्ही माझ्यासाठी काय कमावून ठेवलं, काय तुम्ही माझ्यासाठी काय कमावून ठेवलं. त्यावेळेस विश्वनाथ दत्त जे आहे त्या विश्वनाथ दत्ताने सांगितलं, मी तुझ्यासाठी काय कमावून ठेवलं हे जर तुला पाहायचं असेल तर एक त्या आरशासमोर नरेंद्रनाथाला उभं केलं आणि सांगितलं, बघ आरशामध्ये तुला लक्षात येईल की मी तुझ्यासाठी काय कमावून ठेवलं. अरे आपण सुद्धा कधी कधी आपल्या आईवडिलाला विचारतो की मी आमच्यासाठी काय केलं तुम्ही. बरेच लोक असे असतात की तुम्ही आमच्यासाठी काय केलं असं आईवडिलाला विचारतात. अरे आम्हाला जग दाखवलं, याच्यापेक्षा आईवडिलांना आणखीन काय करायला पाहिजे. काय करायचं ते आपण करा, आपल्याकडे क्षमता असेल तर आपण करू शकतो. पण आईवडिला तुम्ही आमच्यासाठी काय कमावून ठेवलं. अरे ते कोण कमवणार, त्यांनी आपल्याला जग दाखवलं हेच आपल्यासाठी भरपूर आहे. आणि त्यांनी लहानचं मोठं केलं, इथपर्यंत आपल्याला आणून सोडलं. तर असे नरेंद्रनाथ होते. आणि एक दिवस म्हणजे शिक्षा कशी असते, त्यांना घडवणं कसं असतं हे आई वडिलांच्या याच्यावर अवलंबून असतं, आई वडिलांच्या संस्कारावर अवलंबून असतं. नरेंद्रनाथाला कधीच विश्वनाथ दत्त यांनी कधीही मारलं नाही किंवा मारायचेही नाही.
कारण ते मारले तरी सुद्धा ते तसे ऐकणारे नव्हतेच. एक दिवस आईला काहीतरी अपशब्द बोलले, पण शिक्षा तर दिली पाहिजे. शिक्षा म्हणजे काय? शिक्षा म्हणजे केवळ मारणं ही शिक्षा नसते. शिक्षा म्हणजे त्याला त्याचं जीवन घडवण्यासाठी त्याला उपदेश केला पाहिजे. तर मग शिक्षा तर दिली पाहिजेत. मग त्यांनी आईला असं बोलल्यानंतर विश्वनाथ दत्तांनी काय केलं की ज्या रूममध्ये ते अभ्यास करायचे नरेंद्रनाथ आणि त्यांचे मित्र, त्या रूमच्या वर लिहून ठेवलं की आज नरेंद्र आपल्या आईला असं बोलला. काय? कोळशाने लिहून ठेवलं. मग नरेंद्रनाथाला खूप ते वाईट वाटलं आणि पुढे स्वामी विवेकानंद झाल्यानंतर सुद्धा कधी कधी त्यांना त्या गोष्टीचं स्मरण होत राहायचं. आणि अशा पद्धतीने नरेंद्रनाथ हे घडत होते, हट्टी होते. एखादी गोष्ट मिळवायची म्हटली तर ती मिळवायचीच. आणि आपल्यासारखे घाबरट सुद्धा नव्हते. लहानपणी काय मुलं सांगितलं बाबा या ठिकाणी भूत आहे तर लगेच घाबरून जातात. स्वामीजी घाबरत नव्हते. प्रचंड धैर्य त्यांच्या ठिकाणी होतं, प्रचंड सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी होतं लहानपणीच. अरे एकदा कोणीतरी सांगितलं की बाबा स्वामीजी नरेंद्रनाथ त्या चाफ्याच्या झाडावर उलटे लटकायचे आणि उलटे लटकून खाली डोकं आणि पाय वर त्या चाफ्यावर तर लटकायचे आणि झोका खेळायचे. पण एक वृद्ध व्यक्ती होता, त्यांना असं वाटलं कदाचित हे चाफ्याचं झाड पहिलंच कमकुवत असतं, जर एखाद्या वेळेस हे डांग तुटली तर ते खाली पडेल. म्हणून त्यांना सांगितलं बाबा, त्यांना माहिती होतं यांना मारून घडून काही फायदा होणार नाही. मग त्यांना सांगितलं की या चाफ्याच्या झाडावर ब्रह्मराक्षस राहतो. कोण राहतं? ब्रह्मराक्षस. असं सांगितल्यानंतर त्यांना असं वाटलं की हे पुन्हा इथे येणार नाही. सगळे मित्र म्हणाले की बाबा या ठिकाणी ब्रह्मराक्षस आहे, तू इथे थांबू नये, आपण इथून निघून जाऊ, इथून पळून जाऊ. परंतु नरेंद्रनाथ म्हणाले की अरे कोणता ब्रह्मराक्षस आहे, मला पाहायचंच आहे. काय? त्या राक्षसाला मला पाहायचंच आहे. तर असे नरेंद्रनाथ होते. त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे पैलू हे दिवसेंदिवस पडत होते. परंतु या बालपणामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका आहे ती आईची आहे. म्हणून या निमित्तानं, या प्रवचनाच्या निमित्तानं मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की ज्या माता माऊली आहे, ज्या आई वडील आहे, हे जे प्रवचन श्रवण करतात त्यांनी आपल्या मुलाबाळावर योग्य संस्कार म्हणजे रामायण महाभारतासारख्या त्यातील कथा त्यांना ऐकवल्या पाहिजे. त्यांना धैर्याच्या कथा सांगितल्या पाहिजे, त्यांना वीर पुरुषाच्या कथा सांगितल्या पाहिजे, त्यांना वीर व्यक्तीच्या कथा सांगितल्या पाहिजेत, ज्यांनी देशासाठी धर्मासाठी बलिदान केलं अशा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या कथा सांगितल्या पाहिजेत की जेणेकरून त्यांच्या मनामध्ये प्रचंड धैर्य सामर्थ्य देशाविषयी प्रेम आणि आपल्या आई वडिलांविषयी काय होईल आदर निर्माण होईल. आणि अशा पद्धतीने जर आई वडिलांनी आपल्या मुलाला घडवण्याचं काम जर केलं ना तर निश्चित ते जे मुलं आहे ते उद्या तुमचा सांभाळ केल्याशिवाय राहणार नाही. उद्या तुमचा सांभाळ केल्याशिवाय राहणार नाहीच, म्हणजे सांभाळच करतील. तर सांगायचं हेच की आपल्या लहान मुलांना संस्कार द्या. केवळ कार्टून पाहणं किंवा हे गाणं टी व्ही समोर आपण मुला देखत सासू सुनाचे जग मालिका पाहणे पिक्चर पाहणे ही गोष्ट बंद करावी. अरे आई वडिलाने लहान मुलाला जसं घडवलं तसं घडत असतो. म्हणून आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त हे एवढंच सांगायचं आहे. त्यानंतर स्वामी विवेकानंद यांचं जे काही दुसऱ्या भागामध्ये विवेकानंद कसे घडत गेले, लहानचे मोठे झाले, रामकृष्ण परमहंसांची त्यांची भेट कशी झाली हे क्रमशः आपण सांगणार आहे. मग स्वामी विवेकानंदांचे साधक अवस्थेपासून तर परिव्राजक अवस्थेपासून तर संपूर्ण जगाचा प्रवास स्वामी विवेकानंदांनी कसा केला हे आपण सांगणार आहे. तर आजचं जे काही चिंतन आहे ते आज आपण इथेच थांबवणार आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.